नमस्कार मित्रांनो. अंकिताला सोडून आलो बघा. सकाळ सकाळी लवकर लवकर आज पाठ 5ला उठलो होतो. फिरून फिरून आलो. अंकिताला शाळेत सोडून आलो. गॅसवर आपल्या 2-4 चपात्या केल्या. कालवण काय केलं नाही. दह्यासंग लागलोय खायला. दही लावतोय रोजच्या रोज बघा. दुपारचं भूक बीक लागलं तर आपलं ताक प्यायला येतंय हलवून. आपलं तेवढंच आपलं खळायचं पाणी प्यायचं. अंकिता नाही जायला लागला अजून. तिला करतो म्हणत होतो सकाळच्या डब्याला, तर ती म्हणली नको पप्पा काय करायचं, शाळेत भात भेटतोय. मग 10 रुपये दिलं आपलं खायला. काय खायचं ती खा म्हणलं तुला. संध्याकाळी कराया भाकरी. काल भातच शिजवलं होता, पण रोज रोज भात सकाळच्याला म्हणलं म्हणून आज तेवढ्याच 4-5 चपात्या केल्या. आणखी त्याला किती आली आणि एखादी खाईल. भात खाऊन येते. झालं तुमचं जेवण बिवण सगळ्यांचं? या अंकिता सकाळी शाळा असल्यामुळं लवकर उठावं लागतं. या 11-11:30 तर माघारी येते. दही बघा घटमुट लागतो. या साहेबी ते दाबून त्याला त्याला तूप काढायचं म्हटलं, तूप सुद्धा नाही करत. बरं खाऊन टाकतोय आपलं. साय ठेवत नाही काय नाही, सगळं मिक्सिंग करून हाणतोय दाबून. का करायचं तुपाला? दोघं बघा गेलो येईन मी ना आम्ही, त्याला तुपाचा आणि हिना टास कोण करायचं? घट्ट मोठं दही आहे बघा नुसतं. त्याच्या आईला त्याच्या बेकरीत थोडं दही घ्यायचं म्हणलं तर मुलकाच पैसे जाते. हे आपलं घरचं आहे, घरच्या म्हशीचं. 2 शेळ्या, 1 पाटरू, 1 म्हस आहे आणि कोंबड्या. म्हशीला काय मुरगास आहे, मका आहे, काय करून पडत ना. शरीराला बिन पिपरण सुबबळा इकडून तकडून आणून टाकतोय. येऊन जाऊन कोंबड्याचं अवघड होते जरा. कोंबड्या सोडायला काय नाही, पण कडवाळ पेरलंय तुम्हाला सांगतो, उगवून आलंय. मग ती बारीक मोडायची कोंबड्या पाक खाती द्या उपसून. म्हणून कोंबड्या सोडून चालत नाही त्या. खायचं आपलं निवांत. आपलं कशाच टेन्शन आहे? काय टेन्शन घ्याय नाही, काय नाही, निवांत खाणे. एक पोरगी आहे आपली, दोघं असले म्हणून दोघांना लय लागत नाही. आता दोघांची बघायला गेलं तर 2 ड्रेस पडतात, तेवढंच धुयाचं आपलं. पुन्हा बरं काय निवांत दार दोर असलंच. मस आहे ते बी निघून टाकणार आहे.
मस्त रिकणार आहे, नाही तर शर्टच रिकणार आहे. वाईट काळ प्रत्येकाच्या जीवनात असतो या, पण ते कसं आहे, स्वसला बिन पाहिजे. आणि वाईट काळात खचून जाऊन चालत नाही. आपण जर जर खचलो तर समोरचा माणूस लय ॲटिट्यूड मारतो, म्हणून खचायचं नाही, त्यांच्या ईर्ष्यू खायचं. आणि ह्यात काय अवघड आहे का, चपात्यात आणि भाकरीत थोडं जरा दमान होतं आपल्याला. आणि कुठं दमान झालं तरी काय, गटर खांदा जायचं येळीवर, तास 2 तास आपलं, तासभर. पहिल्या दिवशी जरा झाली, आता नाही. आता काल भाकरी सपा 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 केल्या बघा, फुकते त्याचा भाकरी. थोडा उशीर लागल, पण कुणापुढं झुकायचं नाही, कोणाला हात पसरायचे नाही. मला भाकर द्या, चपाती द्या, कालवण द्या, कुणासमोर सुद्धा हात पसरायचे नाही. सक्क नातं असो किंवा परका असो. कसं असतं माहिती आहे का, आपण जर त्यांच्या दारातनं गेलो, त्यांना मागितलं का, ते तोंडावर देणार की आपल्याला, पण पाठीमाग हसणार, कसा घायला आलाय असं म्हणते ती. म्हणून बघा, जायच नाही दारातनं त्यांच्या. आणि शेवटी कसं आहे, लोकांचं टोपलं भर जरून भरून खाल्लं तरी आपलं पोट भरत नाही. आणि आपली अर्धी कॉर खाऊ द्या, त्यानं पोट भरतं, माणूस समाधानी राहतंय. स्वाभिमान केलाय कशासाठी. ताट जगायचं, पण कुठल्या पाहुण्या रावळ्यासमोर आणि घरातल्यावनी अजिबात त्यांना झोकायचं नाही. आता जर झुकलो, थोडं त्यांची भाषा अशीच राहणार आहे, ताट भाषा. आता बरेच जर म्हणते ती आलतीत ठेवून घ्यायची नव्हती का, भाषा कशी होती, टाईट भाषा होती का नाही ती. आणि तीच भाषा जर नमती घेतली असती ना, आईला कधीच मोठ्या मनानं ही झालं असतं, हे ठेवून घेतली असती. पण पाहुणासमोर असताना पाहुण्यासमोर सुद्धा टाईट भाषा आहे. मग पाठीमागं किती करत असेल हा. कसं असतंय, प्रत्येका जीवन वेगवेगळं असतंय, माहीत नसतंय कुणाला काय. पाहुण्यासमोर एवढी टाईट भाषा मारत ते म्हणल्यानंतर पाठीमाग किती मारत असेल. थोडा सुद्धा नमतापणा नाही, त्या व्यक्तीला पश्चातापच नाही. मग जोपर्यंत पश्चाताप होत नाही तोपर्यंत राहू दे की तिकडंच, जा म्हणा रोज घराला, त्याशिवाय तुझ्या अंगातली खमखमी कमी होत नाही.